सगळ्यांनी वरती हात करायचा. पुरुष मंडळी महिला मंडळ म्हणता काही नाही होत करा. काही होत नाही, काही होळी सळत नाही. हा एका तालामध्ये हा आपुलियाला जा मला समोर आवाज द्या येईन द्या. आपुलियाला जा समोर आवाज द्या. आपुलियाला जा द्या याला समोर द्या. मॉनिटरला पेटीचा आवाज थोडा कमी करा. आपुलियाला जा आता त्या बॉक्सला आवाज द्या. धावे भक्ताची आकाजा या बॉक्सला द्या. नाम धरले दीनानाथ सत्य करावया व्रत. घात घात निवारी छाया पितांबर करी. नाम धरिले दीनानाथ सत्य करावया व्रत. उभा कर कटी उभा कर कटी तुका म्हणे याजसाठी. नाम धरले दीनानाथ सत्य करावया व्रत. समचरण सरोजम सांद्रनिलांबुदाभं जगन्निहितपानी मंडलं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गाकारं. कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं
पदाम्भोजतेजस्फुरतिप्रदेशं विरीन्द्रादिदैवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता माझे दंडवत तुमच्या संत चरणासी तुमच्या संत चरणाशी यं तप्त विषमं वाचमं सुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यौश्च हस्तचरण श्रवणत्वगादीं प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण हे जीवंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सेवेला सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा या घरी नकारावा अवेरू आपुलिया लाजा धावे भक्ताची काजा थोडा बंद करा आपुलिया लाजा धावे भक्ताची काजा नाम धरले दीनानाथ सत्य करावया व्रत प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग मला गेन द्या कडक करत कसा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यातील फार नाही तर 4 चरणाचा हा अभंग पंढरीपर महात्म्यातील असून या अभंगातून मानवी देहाला आल्यानंतर मानवी देहातील यच्चयावत जीवमात्रांनी भक्ती करण्यासाठी लाज धरू नये आणि जर याला कदाचित आपण भक्ती करण्यासाठी लाज धरू लागलो आणि या ठिकाणी भगवान परमात्म्याची भक्ती करू लागलो आणि भक्ती करत असताना यदा कदाचित आपल्या जीवनामध्ये अनुकूल प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तर तो भगवान परमात्मा भक्ताची कशा प्रकारची सेवा करतो आणि सेवा करत असताना यत्किंचितही लाज धरते याविषयीची मीमांसा करतात विठ्ठला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी दीपकांनी करा थोडंसं प्रयत्न देणं वक्त्याच्या दृष्टिकोनातून अगत्य आहे। प्रतिवर्षाप्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये भगवान परमात्म्याची वाङ्मयी मूर्ती श्रीमद भागवत महापुराण कथा या कथेचा आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत आणि या ठिकाणी भगवान परमात्म्याची आपल्याकडनं सेवा घडावी या न्यायाने या दृष्टिकोनाने आपण संत सज्जन मायबाप या ठिकाणी जमलेलो आहोत। या ठिकाणी जमलेले ज्ञानवृद्ध तपोवृद्ध असणं ही सगळीच मंडळी आहे। गोड अशा प्रकारचं या ठिकाणचं वातावरण आहे कारण ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं गुणगान चिंतन लीला दर्शन होत असते त्या ठिकाणची परिसरातीलच नाही तर अशा प्रकारच्या आजूबाजूचा जेवढाही मोठा परिसर आहे तो पवित्र होत असतो। विठ्ठल विठ्ठल
कीर्तनाची वेळ ही 9 ते 11 होती. आपल्याला अगोदरच कीर्तनाची हौस आणि त्यात आज चंद्रग्रहण लागलं बाबा. आणि नुसती चंद्रग्रहणच नाही, होळीचा अशा प्रकारचा उत्सव चालू आहे. आणि या दृष्टिकोनातून आपण सगळेजण या भक्तिरसामध्ये स्नान करत आहोत. खर तर माझ्या समोर आदरणीय हरिभक्तपरायण श्रीमद भागवत कथा प्रवृत्ती असणारे रामकृष्ण बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा बाबांसाठी टाळ्या वाजवा. खर तर त्या भागवतामध्ये 18,000 श्लोक आहेत, 335 अध्याय आहेत. जर महात्म्याचे अध्याय धरले तर 341 अशा प्रकारचे अध्याय आहेत आणि 12 स्कंद आहे. आणि या दृष्टिकोनातून व्यासजींनी जो अशा प्रकारचा हा मोठा खटाटोप केलेला आहे आणि शुकाचार्याने परीक्षितीला 7 दिवसामध्ये उद्धार त्यांचा अशा प्रकारचा केलेला आहे. शुकजी परीक्षितीला सांगतात की बाबा, तुझ्या जीवनामध्ये 7च दिवस राहिले. तुम्ही कथेत ऐकतायत पण ऐका, परत सांगतो. 7च दिवस राहिलेत आणि या 7 दिवसामध्ये तू जर भक्ती केली नाहीस, भक्तीचे बी 9 प्रकार सांगितले प्रल्हादजींच्या मुखातून आले ते. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम, हे 9 प्रकारच्या भक्ती आहेत. तुका म्हणे 9विध तुकोबरायांनी या भक्तीचे वर्णन केलेलं आहे. आदरणीय, जेव्हा आपण रामायणाचं चिंतन करतो त्यामध्ये त्या रामायणात सुद्धा श्री रामचरित मानसमध्ये हे 9 प्रकारच्या भक्तीचं वर्णन केलेलं आहे. संतांनीही भक्तीचं वर्णन केलं आहे, भागवतातही भक्तीचं वर्णन आहे. आणि या भक्ती रसात आपण अशा प्रकारचं स्नान करत आहोत. आणि ह्या भक्ती रसात स्नान करत असताना आपण अशा प्रकारचं पुण्य गोळा करत आहोत. माझ्याकडे बघा, अशा प्रकारचं पुण्य आपण गोळा करत आहोत की ते पुण्य आपल्याला इहलोकातच नाही तर परलोकाच्या दुःखातून मुक्त करण्यासाठी जो अशा प्रकारचं पुण्य लागतं ते आपण गोळा करत आहोत. विठ्ठल विठ्ठल. आणि आदरणीय बाबा कथा करून सुद्धा 2 सत्रातली कथा करून माझ्या समोर उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्तपरायण शेजारी बसलेले धनसिंग बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. गोड अशा प्रकारचं बाबांचंही आपल्या समोर सगळ्यांना दर्शन घडत आहे. खर तर महात्म्य मंडळी समोर बसली की कीर्तन करायला एक आगळा वेगळा प्रकारचा आनंद येतो. खर तर दबाव येत नाही. रामकृष्ण बाबा काय की नाही, अशी मंडळी असली की आम्ही काही चुकतोय तुम्ही खालून आम्हाला सांगणार, दबाव येत नाही. पण काही ठिकाणी म्हणजे दडपण येते का. मोठी मंडळी असली का गजानन बाबा दडपण येते. आणि कुणीच काही नसलं का तिथं आपलं काही दडपून देत आहे. विठ्ठल विठ्ठल. आदरणीय गायनासाठी गोड अशा प्रकारची 7 आहेत. आपल्याला 7 दिवसापासून ज्यांनी मंत्रमुग्ध केलं आमचे परमस्नेही परममित्र गोड गळ्याचे धनी आदरणीय गजानन बाबांसाठी एकदा टाळा. आदरणीय हरिभक्तपरायण विठ्ठल महाराजांची ज्यांनी जागा भरून काढली असे आदरणीय हरिभक्तपरायण संतोष बाबांसाठी एकदा टाळ्या वाजवा. हे नुसती महाराज मंडळी नाहीत बरं का. काय गावाचं नाव आपल्या बाणगावकर मंडळी. ही नुसती कलाकार मंडळी नाही, ही वारकरी मंडळी आहे. कारण कलाकारात आणि वारकरीत काय बदल असतं हे जर पाहायचं असेल तर पंढरपूरच्या दिंडीत यावं लागतं. एकदा टाळ्या वाजवा. ज्यांनी गोड अशा प्रकारचे चाल पाठीमागे ज्यांनी गायले आदरणीय हरिभक्तपरायण विश्वंभर बाबा आहेत माझ्या पाठीमागे, की ज्यांचा अभंग मी निवडलाय भगवान परमेश्वर असे विश्वंभर महाराज या ठिकाणी आहेत. या ठिकाणी पेटी मास्तर असणारे परत संतोष महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. गवई बाबा विनय घेऊन उपस्थित आहेत. पलीकडे बाबा आहेत आणि ही सगळी टाळकरी मंडळी परिसरातील असणारी आणि बाबा आहेत या ठिकाणी. आणखी गोड या ठिकाणी हा. आणि आमचे परमस्नेही परममित्र ज्यांचा पापाजावर हात पडला की असं वाटतं की एकदा जरा नाचूनच घ्यावं, एकदा नाचूनच घ्यावं. खरं तर ते माझे गुरु बंधू आहेत. रामकृष्ण बाबा ते माझे गुरु बंधू आहेत. मी ज्यांच्याकडे पक्वा शिकलो आमचे आज्य गुरु आदरणीय हरिभक्तपरायण मृदंगाचार्यातले मृदंग महर्षी ज्यांना म्हणायचो आम्ही, असे आमचे आज्य गुरु पांडुरंग बाबा वैद्य, पांडुरंग बाबा वैद्य आणि त्यांचे शिष्य असणारे आदरणीय मृदंग अलंकार
अशोकजी बाबा म्हणजे आम्ही त्यांना अशोकजी गुरुजी पंचाळ गुरुजी आणि त्यांचे शिष्य असणारे आमचे आदरणीय हरिभक्त परायण महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजवा. खरं तर महाराज या ठिकाणी उपस्थित आमचे फोन खरं तर बांधगावात आमचा भेट झाली की परत वारीत भेट होत असते का. वारी म्हणजे काय ती नाही वारी हो वारी ती वारी नाही हा, ही पंढरपूरची वारी. इथं वारीतच येते ती वारी पण बरं का गजानन बाबा ती वारीतच येते. पण मग ती वारी नाही जी वारी आपल्या जीवनातून तुकोबाऱ्या म्हणतात तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या. त्या भगवान परमात्माला पाहिल्यानंतर आपल्या जीवनातला जो दुःख आहे अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती जिथं होते ती म्हणजे पंढरपूरची वारी. विठ्ठला विठ्ठला गोड अशा प्रकारचं साऊंड सिस्टीम दरवर्षी ते आल्याच वर नुसते साऊंड सिस्टीमच ते ऑपरेटिंग करतात अशातला भाग नाही. आम्ही ज्यावेळेस रूम मध्ये बसलो ते सेवाही करतात, पाणी आणून देतात, आम्हाला चिवडा आणून देतात नाही का, सेवाही करतात. असे साऊंड सिस्टीम वाले दादांसाठी एकदा टाळ्या वाजवायचा. आणि ज्यांच्यामुळे मी या ठिकाणी दरवर्षी येतो. खरं तर आमचे आदरणीय धनराज भाऊ असतील, आदरणीय हरिभक्त परायण कुठे गेले ते अरुण महाराज आहेत आणि महाराज तुम्ही बसले काय तुम्ही धोत्रा घालून उभं राहिलं पाहिजे राहू. अनिल महाराज आहेत इकडनं आमचे मिथून दादा तिना भाऊ आहेत कुठे आले ना आले राजू भाऊ आहेत ते सगळीच. आता खरं तर मी इथं मागच्या वर्षी 2 दिवस थांबलो होतो कडे. या लोकांनी मला स्पेशल गाडी दिली ते म्हणे चाल महाराज तो आपण गरीबले राहणार तिकडे घेऊन आम्हाला ते कुठं पौरा देवीला. हे लई गोड माणसं आहेत महाराज आणि मन ओपर भाती लेगे सांगणार काय होतं हे लई गोड मंडळी महाराज. आणि खरं तर एवढं लांब याला रामकृष्ण बाबा जड जाते. आळंदीतून त्या टोकापासून या टोकाला यायचं म्हटलं तर एक कीर्तनाला 1 दिवस नाही 3 दिवस जातात. यायचे 1 दिवस कीर्तन करून थांबायचे 1 दिवस जायचं 3 दिवस जातं म्हणजे नुकसान होतं आमचं. पण मग खरं तर इथं आणण्याचं कारण एक आहे ना प्रेमसूत्र दोरी आणि जातो तिकडे नेतो आहे की नाही. हे जे प्रेमसूत्र आहे हे बंधनाचे बांधलेले माणसं आहेत महाराज आणि हे रक्तातले माणसं आहेत महाराज. खरं तर इथं मी जी भाषा बोललो ना विनोद वेगळा करायची गरज नाही. मला विनोद वेगळं ओढून ताडून बरं का महाराज वेगळं तर काही रामकृष्ण बाबा वेगळं आणायची गरज नाही. मी एखादी भाषा बोललो की आपोआपच हसतात बघा त्यांना गुरगुऱ्या होतात विठाला विठाला. आणि आपल्या कीर्तनातले 1-2 नियम सांभाळायचा. खरं तर कीर्तनात बडबड करायचं नाही. आणि तुम्ही म्हणाल महाराज जर केली तर काय होईल. आता ते तुकाराम महाराजांच्या गाथ्यातून सांगावं लागलं तुम्हाला. गजानन बाबा कुठून सांगावं लागेल यांना कीर्तना बडा बडा लई भारी प्रमाणे महाराज ते. आता तुम्हाला कळालं नसेल ते पण मी तुम्हाला कळून देतो बघा काय ते. कीर्तनी बडबड करील जो कोणी बेडूक होऊन येईल जन्मा. तुम्ही हात बांधून बसायचं नाही बसायचं. आजचे दिवस बसायचं रोज आजचे दिवस हालायचं विठाला विठाला तुकोबाऱ्या म्हणतात कीर्तनात जर बडबड केली तर बेडूक होऊन येईल जन्म. तुम्ही मला बेडूक म्हणजे काय मिटकी कधी बी जाताना पगेला चिटकी त्याच्यामुळे मग बेडूक होतो बेडूक. तुम्ही मला मग कोणचे बेडूक होतो. खरं तर जो छोटा पोरगा बोलला तो छोटा बेडूक आणि त्याच्यापेक्षा मोठा बोलला तो मोठा बेडूक आणि जाड बोलला तर मग सोन्या बेडूक. म्हणून कीर्तनात कोणी बोलायचं नाही विठाला विठाला. पहिली सूचना कीर्तनात कोणी एकमेकाशी अशा प्रकारचं बोलायचं नाही पहिली सूचना. आणि दुसरी सूचना ज्यावेळेस अशा प्रकारची चाली होईल मध्ये मध्ये भगवान परमेश्वराचं नामस्मरण होईल ना त्यावेळेस सगळ्यांनी मस्त पैकी हाताला दोन्ही एकमेकाला हाताला हाणून भजन करायचं. कधी भजन होईल आता मध्येच नाही तमकं नाही पाठी नाकाला जाऊ नाही तसं नाही करायचं. कधी करायचं ते जेव्हा हे पखवाज वाजेल मस्त टाळकरी म्हणतील आणि मस्त पैकी हात अगदी बाबा कसे आपले बाबा नाचवताना उठून या नाचून म्हणून तुम्ही मग काही विषय नाही मला मी भागवताचार आहे म्हणून एवढं बोलू लागलो नाहीतर मी बोलत नसतो. खरं तर मस्त भजनाचा आनंद घ्यायचा. आणि तिसरी अत्यंत महत्वाची गोष्ट मी आज अभंग जो निवडलेला आहे तो अभंग सोडवण्यासाठी निवडला सोडवण्यासाठी नाही. कळतंय
मी अभंग हा सोडवण्यासाठी निवडलाय, सोडण्यासाठी नाही. म्हणून अभंगाचं चिंतन कसं आणि अभंग कसा सोडवला जाईल आपल्याला तासभरात बघायचं, फक्त भजन करायचं अजून विठाला विठाला. आपल्या जीवनामध्ये जे पुण्य गोळा करायचं आहे ना, तो पैसा कितीही जरी जमा केला आपण, थोडा मला इथं समोर आवाज द्या, कितीही अशा प्रकारचा गोळा केला तर तो पैसा आपल्याला सोबत नेता येत नाही. एक सोबत जाऊ द्या हो, या भारत देशातला पैसा दुसऱ्या देशात जर जायचं झालं तर तिथं चेंज करून घ्यावं लागतं. तुम्ही गेले नाही म्हणून तुम्हाला माहित नाही, पण आम्ही जातो असतो अजून. हा, चेंज करून घ्यावं लागतं. म्हणजे या देशातला पैसा दुसऱ्या देशात चालत नाही. तो भगवान परमात्म्याकडे कसं चालेल किंवा पुढे कसं चालेल द्या सोडून. पण एक वस्तू अशी आहे की सगळ्या देशात चालते. कोणती कोणती? जेव्हा लग्न जमल्यानंतर त्या नवरदेवाला ठरवलं जातं म्हणून आदो तोडा आदो. हा, आलं लक्षात आलं तुमच्या? आला 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 तुम्ही जेवण नाही आलं तर याच्या लक्षात आलं बघा. हा, ते सोनं कुठेही जा तुम्ही, ते तिथं ते आपलं चालतं बाबा. पण मग हे पैसा दुसऱ्या देशात बदली करून घ्यावा लागतो. सोनं जरी कुठेही चालत असेल, पण ज्यावेळेस आपण हे स्थूल शरीर सोडून सूक्ष्म शरीराच्या द्वारे महाकारण देह पंचकृत पंचमहाभूतामध्ये विलीन करून जेव्हा आपण पुढं जातो, पुढं म्हणजे कुठं? आगा कर्मी जय उरावे तय तीही सुख दुःखी पळावे, तया भोगा वया यावे देह केले कर्म झाले त्याची भोगा आले उपजले मेले ऐशी. की आपण जर मेलो तर पुढं जात असताना आपल्याला सोनं नेता येत नाही, आपल्याला पैसा नेता येत नाही. मग पुढं जात असताना तुकोबराय म्हणतात तुम्हाला सोनं नेता येत नाही, पैसा नेता येत नाही, धन नेता येत नाही. मग पुढं जर जायचं असेल, जर काही न्यायचं असेल तर तुकोबराय गाठ्यातून आपल्याला सांगतात करा हरी भक्ती परलोकी लकामा. आपल्याला यमाच्या तडाख्यातून सोडवण्यासाठी फक्त एक हरिभक्ती आहे. ती म्हणाली हरिभक्ती म्हणजे काय? जसं आमच्या नावाच्या समोर लिहिलं जातं बघा, ह भ प म्हणजे काय? हळूच भजे पडून येणारा. त्याचा अर्थ तसा नसतो, त्याचा अर्थ तसा नाही. ह म्हणजे हरी म्हणजेच भगवान परमात्मा, प म्हणजे परायण. ह भ प म्हणजे काय हो? ह म्हणजे हरीची, भ म्हणजे भक्ती आणि परायण म्हणजे जवळून करणारा. त्याला हरिभक्त परायण म्हणायचं. नाही तर बाकीच्याला हळूच बळे पळून नेणारा. विठाला विठाला. काही नाही महाराज, आपल्या जीवनात येणार आहे ते फक्त पुण्य. जे आपण आपल्या जीवनात हरिभक्ती करू ना तेच आपल्या सोबत येणार आहे. नाही तर एवढं लबाड दुनिया नाही, लबाड दुनिया. आता मी तुकाराम महाराजांचं प्रमाण नंतर सांगतो, पण ते उदाहरण सांगतो अगोदर. एक आजोबा आमच्या गावात, त्याला दोन सुनबाई, एक लहान सुनबाई, माझ्याकडे बघा सुनबाई, ए सुनबाई सुनबाई, आणि एक मोठ सुनबाई. आणि दोन सुनबाया असून सुद्धा त्या बाबाला कोणीच जेवायला घालायला. आमच्या गावातली गोष्ट सांगतो घडली. तुम्हाला फोन नंबर देतो बाबाचा, अजून ते नाही म्हणत आता. ते गेले वारीला, नाही ते वारीला नाही गेले, मग ते गेले कुठं गेले? ते परदेशीला नाही, परदेशी परदेशी जाना नाही आना बी नाही, गेले ते. पण ते कसे गेले तुम्हाला सांगतो. ते बाबा एकदा बाजाराला गेले आणि बाजारातून ते लाडू आणि जिलेबी आणले आणि आणल्या काय बाबा काय माहित नाही, सगळं नातवंडाला दिलं, सुनबाईला दिलं, मुलांना दिलं आणि बाजावर बसला. गेला ना बाबा. बरं गेला तर गेला, तो
सावकार माणूस, पायामध्ये त्याला ते कड असतात ना, कड चांदीचे, अरुंद कड, चांदीचे कड, हातातले कड, आणि मग त्याच्यात अजून अंगठ्या, काय काय घालते लोक काही माहित नाही. यांच्या लय अवघड असते महाराज. कानातले हार, नाकातले हार, चप्पल हार, बूट हार, हे यांच्याकडे असतं, आपल्याकडे नसतं तसं काही. मग त्या बाबाने केलेलं बरं का. आणि केल्यानंतर तो बाबा गेला. मग गेल्यानंतर मग त्याला अंगणात काढलं. अंगणात काढल्यानंतर मग गरम पाणी ठेवलं. हे तुमच्या गावात होतं ना असं? मग पाठावर ठेवलं. मग त्याला आंघोळ घातली. पण त्या मोठ्या सुनबाईचं लक्ष गेलं, ते पायात कडच काढायचं नाही. पण आता शेवटी आंघोळीच्या वेळेला कसं काढता? पण मग मी हे माझं बघितलं, सांगत नाही तुम्हाला मी. तुकोबराय म्हणतात, यमाची हाती बांधून या देती, भूषणेही घेती काढून या. म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की शेवटी जात असताना भूषणही काढून घेत असतात. म्हणून शेवटी जाणारा जी एकच गोष्ट आहे तिचं नाव आहे भक्ती. विठ्ठला विठ्ठला. भक्ती करत असताना आपण लाजतो, लाजलं नाही पाहिजे. खरं तर लाजेचं बंधन चौघ जण आहे. रामकृष्ण बाबा अभंगात कसं प्रवेश करतो बघा. एक भक्ती म्हणजे लाजेचं बंधन आहे ते आहे प्राणी मात्रांना, लाजेचं बंधन आहे जीवाला, लाजेचं बंधन आहे संतांना, आणि लाजेचं बंधन आहे देवाला. इथं आपल्या अभंगाचं दार आहे. तुम्ही म्हणाल मला इथंच का दार आहे? कारण दार आहे संतांच्या, दारा माझी दारे, घरा माझी धारे, विवरात विवरे लक्षावरी. संतांचं वाङ्मय महाराज हा लय गोड आहे बघा. ऐका, तुम्ही म्हणाल प्राणी मात्रांना काय लाज आहे? खरं तर प्राणी मात्रांच्या बाबतीत आपण काय बोलबाला करतो, प्राणी मात्रांच्या बाबतीत आपण कसं जीवन जगतो, हे त्यांच्याशी काही घेणं देणं नाही. आता लग्न सर आहे तुमच्याकडे, आता आहे का असं करतात का लग्न? आमच्याकडे लईच लग्न महाराज, बाबा बाबा लईच लग्न. आणि त्या लग्नामध्ये मग काय घोडं असतं, घोडं. तुमच्याकडे घोड्यावर बसवतात ना, त्या घोड्याला आपल्या नवरदेवाला बरोबर ना? हा जवळ बरोबर बोलतोय ना? चुकत असं सांगा. खरं तर माझे काही शब्द जर चुकले अनुभव, तुम्ही प्रवास करून आलोय, दमलोय जरा त्याच्यामुळे. आज अजून ग्रहण होतं. हे ग्रहणाचं असं असतंय, आता काल बाबाने सांगितलं नाही माहित, मला माहित नाही. या ग्रहणामध्ये हा ग्रहण 9 तास अगोदर राहतो. कधी? खरं तर आजचा ग्रहण हा 3:20 लागणार होता खरा ग्रहण, आणि तो 6:48 सुटणार होता. हा ग्रहण सगळ्यांनी पाळायला गेला पाहिजे. एवढं पुण्यपर्व काळ आहे. खरं तर ज्ञानोबरांनी याच्यावरून 18व्या अध्यायात केलेला आहे. आणि सोम सूर्य ग्रहणे येवोनी करविती पार्वणे, का माता पिता मरणांकित जे दिवस. ज्ञानोबरांची महाराज लय गोडे महाराज. आणि सोम सूर्य ग्रहणे येवनी करविती पार्वणे, का माता पितर म्हणणे अंकितचे दिवस. एक सूर्यग्रहण आणि एक चंद्रग्रहण आहे. आणि त्यामध्ये जे कालावधी असतो बघा, आज 3.5 तासाची कालावधी होती, 3 तास 40-45 मिनिटं. त्या कालावधी तुम्ही एक रामकृष्ण हरी म्हटले, एक माझ्याकडे बघा बरं का सगळेजण, एक तर तुम्हाला 1000 कोटीनं पुण्य लाभत होतं. पण हे आपल्याला कोण सांगतच नाही, त्यालाच माहित नाही. ते कशाला सांगलं? म्हणून हे पुण्य काळ असतात. म्हणून आज पुण्य काळ होता. आणि आजच्या दिवशी गर्भवती महिला असेल त्यांनी चंद्रन प्राय, आता हे होऊन गेला तर परत काय ते साप गेला ते हाणून काही नाही, त्याला मजा नाही. आता हे त्याला सांगायला पाहिजे होतं. पण मग आता हे ओघात आलं म्हणून सांगतो. आज ग्रहण लागलं आणि हे ग्रहणाच्या निमित्ताने मला ही ओवी आठवली म्हणून मी तुम्हाला सांगितलं. महाराज, भक्ती करत असताना अशी करायची की भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये असं पूर्ण आपला वेळ झोकून दिला पाहिजे. खरं तर 2 कुळाचा उद्धार होता. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाहिजे उद्धर. हे कसं गोड प्रमाणे महाराज माझ्या ज्ञानोबरांचा. दोन्ही पक्ष पाहिजे, एक शिवसेना आणि हे पक्ष नाही बरं का, असे पक्ष नाही. आईकडचे 21 कुळ आणि वडिलांकडचे 21 कुळ हे नामस्मरणाने अशा प्रकारचं काय होतं, नामस्मरणाने काय होतं, काळवेळ नामोच्चारित दोन्ही पक्ष पायी उद्धार होऊन जातो. म्हणून नामस्मरणातला पण आपल्याला लाज वाटतं महाराज. मी तुम्हाला सांगत होतो, प्राणी मात्राला लाजेचं बंधन आहे, जीवाला लाजेचं बंधन आहे, संतांना लाजेचं बंधन आहे, आणि देवाला लाजेचं बंधन आहे. मी अभंग असा गोड निवडलाय महाराज, भक्तीकडे आपल्याला नेणारा अभंग निवडलाय. ऐका काय बोल बाबा. ते लग्नाच्या दिवसात महाराज ते घोडेवाले लोक आहेत ना, ते 10 तारखा धरून ठेवतात. सकाळी 9 ते 11, दुपारी 12 ते 2 असं कधी पण घोडेवालेच मिळत नाही. मग ते पाटीलचं लग्न होतं मला, ते माझ्याकडे बघा, जास्त गडबड करू नका.
पाटीलचं लग्न त्या दिवशी गोडा सगळे तुकाराम महाराजांना प्रमाण देणार. प्रत्येक दृष्टांत सांगितलं की एक प्रमाण, प्रत्येक दृष्टांत सांगितलं की एक प्रमाण. मी तुम्हाला बाहेरचं दृष्टांत सांगणार नाही. गाथ्यात ज्ञानेश्वरीत भागवतात जे अशा प्रकारचे दृष्टांत आले मी ते तुम्हाला सांगणार ना. बघितलं सांगणार कोण नाही मी विठ्ठला त्याला. आणि मग महाराज पाटलाची मुलगी लग्नाला आणि मग आज घोडा नेमकं काय करायचं. त्यांचे 11 सेवेकरी होते. काय म्हणते 11 सेवेकरी. आणि ते म्हणे आता घोडा मिळत नाही ना म्हणे. आपल्या जवळच कुंभारवाडा आहे म्हणे. तिथून गाढव धरून गाढव आणि त्याला आपण घोडा बनवतो. आणि मग त्यांनी काय केलं माहिती धनराज भाऊ 11 वाशिंग आणल्या, 11 झुलं आणल्या माझ्याकडे बघा. आणि ते त्याच्यावर टाकले. मग ते झुलं तर झुलं काय तर झुलं गादीवर टाकलं असतं. ते झुल टाकलं कशावर गाडवावर. आणि मग बाशिंग बांधायला सुरुवात केली. आता 11 बाशिंग एकच असते ना. त्याने 11 कुठं बांधल्या. काही कानाला बांधल्या, काही खाली पायाला बांधल्या, काही गुडघ्याला बांधल्या. तेव्हापासून तयार झाली ती म्हण काय तावळा असं बोलत चला कडे. हा तेव्हापासून ते म्हणताय रे हुशार आहेत लोक गावातले लोक. मला भीती लागली आता. हा मी त्याला गुड घालते बाशिंग बिशिंग बांधली. महाराज लग्नाची वेळ झाली. आणि लग्नाची वेळ झाल्यानंतर मग काय मला तिथं ते एक आता नवीनच सिस्टम आले. सिस्टम आले दादा नवीन सिस्टम. ते डीजे वाले ते गाणं लावतात शांत आवाज इकडून तिकडं मराठी चकरा नकरा नकरा डू. ते गाणं झालं महाराज. गाणं झाल्यानंतर मग ते नवरी देवाला असं मधून सगळीकडे लोक ते नवरी नवरदेव येतात. जसं काय कधी चाललेलेच नव्हते ते असे चालतात. मग बवल्यावर ते लग्न लागलंच नाही हो. ते घोड्यावर बसवतात ना अगोदर आणायला वेळेला. लागलं नाही तुम्ही लगेच आले लगेच पुढे पुढे नाही आला. ते घोड्यावर बसवलं पण ते मुलीवाणीचे लोक विचारलं आणि एवढं झपक केलं म्हणे हे घोडे आहेत गाढव आहे. ते जे आलते म्हणे वराडी लोक येतात मुलाकडचे ते म्हणे मग काय गाढव आहे का. ते गाढवच होतं ना. ते गाढवच होतं. बरं हे मी माझ्या पदरचं सांगत नाही तुम्हाला. तुकोबरा याला प्रमाण देतात महाराज. गाढव शृंगारीले कौतुके काही केल्याने गोडे, काही केल्याने गोडे, काही केल्याने गोडे, काही केल्याने गोडे. काही केल्या नव्हे घोडे. तुकाराम महाराजांचा प्रमाणे महाराज. आता त्याला किती जरी सजवलं कोणाला गाढवाला किती जरी सजवलं त्याला म्हटलं मंदिराकडे जा. कोणाला हा किती त्याला सांगितलं भाऊ इकडं पत्ते नको खेळू तिकडं जाऊन जाय तो कोणाला हा. मग त्याला म्हटलं दारू नको पिऊ कोणाला हा. खरं तर गाढवा बरं ठेवलं ते पियत नाही ते खरंच पियत नाही. म्हणजे मी पाजून प्यायली होती ते खरंच पियत नाही. पण काही काही गाढव असतात आमच्या गावातलं. इथलं नाही मग रातभर थांबायचं. इथं नसतील पियत बाबा. आमच्या गावाकडे एक जण दारू प्यायला महाराज. ते दारू पिऊन अभिषेक बुवा ते दारू पिऊन काही म्हणायला लागलं. ते गाणं बिणं तयार करू लागलं. तर महाराज तो गाणं महाराज ते कसं त्यानं सुचतो काय ते शब्द बघा कसले भारी त्यांचे पेणाऱ्याचे. बिन दारू का ये जीवन अच्छा नहीं लगता. ते त्यांचे गाणे लय भारी असतात महाराज. बरं का बाबा हे जरा मागे मागून बोलतो तुम्ही आता बघा. आता ते कसं भारी गाणं होतं बघा. बिन दारू का ये जीवन अच्छा नहीं लगता. मी ढूंढित होतो तिला. ते काय स्वरात नव्हतं म्हणा पण मी म्हणून दाखवतो तुम्हाला. मी ढूंढित होतो तिला बागों के कलियों में. मी ढूंढित होतो तिला सपनों चे गलियों में. ये जमीन जुमला पैसा अच्छा नहीं लगता. बिन दारू का ये जीवन अच्छा नहीं लगता. एक बटली चाहिए प्यार के लिए.
एक बटनी चाहिए प्यार के लिए हे जमीन कसं भारी ऐकलं बघा ना. 2-3 प्रमाण सांगितलं ते नाही ऐकलं, एकच ऐकलं. आणि एक दिवस असं झालं महाराज तो मेला ना, माझ्याकडे काय पाहता तुझे गाणं म्हणणार होतं ना ते मेला. तर त्याला हिंदी बोलायची सवय, चौक्याच्या खांद्यावर त्याला अभिषेक बस आणि चौकात वेळ उठून बसला ना, माझ्याकडे काय पाहता उठून बसला मला तिरडीवरून. तो म्हणतो रोक दो मेरे जनाजे को. काय म्हटला तो? रोक दो मेरे जनाजे को, अब मुझ में मेरी जान वापस आ रही है, आगे से थोड़ा राइट ले लो, दारू की दुकान आ रही है. असे काही बेवडे आहेत महाराज. म्हणून मी म्हणतो ना महाराज, ते आपल्या गाणं आहे की नाही इकडे म्हणतात की नाही, हे दारू मत पिरे मरबा मरागे मशरमेती घरे माई बुवारी रेगी बापू तारे आहे ना ते गाणं आहे ना. हे आमच्या भाषेतलं गाणं आहे. म्हणायचं काय म्हणायचं? चला सगळ्यांनी टाळी वाजवा मला. लय महाराज पण ते काही असना पण चालवाय जाऊ द्यायची ना महाराज. याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. लय महाराज यासाठी लय म्हणजे ते पखवाज वाजवणं एवढं सोपं नाही गड्या. हे खरं पखवाज वाजवत असताना अंगातला घाम आणि बोटातला रक्त एकत्र केल्याशिवाय पखवाज वाजवतात. यांचे गळे पार होतात महाराज. म्हणून ते त्यांना मिठाचं पाणी द्यावं लागतो, रात्री ते दुधात हात टाकून द्यावं लागते. सोपं नाही महाराज. कधी कधी आता हे बघा मी एवढं म्हणून सुद्धा मला बेसूर होते बघा. अवघड आहे महाराज. ते एवढं सोपं नाही या सगळ्या गोष्टी करणं महाराज. म्हणून सगळ्यात महत्वाची विनंती तुम्हाला एवढीच आहे महाराज, काय ते व्यसनात पडले महाराज. आम्ही तिकडे आता महाराष्ट्रावर फिरतो, आम्ही नेहमी सांगत असतो महाराज, जाम पे जाम पीने से क्या फायदा. कसं कसं कसं? जाम पे जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे शाम को उतर जाएगी, मेरा सेवालाल महाराज का तो नाम लेके देख तेरी पूरी जिंदगी सुधर जाएगी. श्रीसंत सेवालाल महाराज की. कधी कधी इथे या मंडपात येऊन बसायचं, पण इथे यायला आपल्याला लाज वाटते. तुम्हाला सांगू खरं तर याच्यात 2 वर्ग आहे अजून. परमार्थ करायला ज्याला लाज वाटते तो जीव, आणि जो लाज सोडून परमार्थ करतो त्याला संत म्हणतात. विठ्ठल परमार्थ करत असताना आता हा प्राण्याचा जीव सोडून द्या, त्याला काही बोलबाला कळत नाही, काय परमार्थ कोण करते काही घेणं नाही त्याला, त्याच्याशी काही घेणं नाही त्याला. पण दुसरा जो एक अशा प्रकारचा घटक आहे त्याचं नाव आहे जीव महाराज. तो काय करतो, साधू संत आपल्या घरी आले की त्यांना समोर केलं पाहिजे, त्यांना हात जोडलं पाहिजे, चहा तरी विचारलं पाहिजे ना. तुकोबाराय सांगतात संता लोटांग
हे लय कठीण आहे महाराज. धागे नता तिरकिट काय कळलंय तुम्हाला? धिंदा गदाग धिंदा गदा धिंदा गदाग धिंदा गदा. रामकृष्ण बाबा मी एकदा हे बोल म्हणत होतो धिंदा गदाग धिंदा गदा. त्याला वाटलं तीनदा गदा, म्हटलं तीनदा गदा नाही भाऊ हे धिंदा गदा आहे. मग हे असं वाजलं का ते, मग त्याच्यावर चाळी लावते ते महाराज. धिंदा गदाग धिंदा गदा. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. धिंदा गदाग असं वाटतं कधी कधी वारीतच कीर्तन चाललंय का हे महाराज आहे ना. आम्ही सोबतच असतो एखाद वारीत असतो, त्याच्यामुळे मग लय आनंद घेतो महाराज. हा दुसरा वर्ग कोणता? जीवाचा. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणे. लाज नाही यायला पाहिजे, नाही वाटायला पाहिजे. संत महात्मे आपल्या जर आल्यावर त्यांचं पाय पडायला पण आपल्याला लाज वाटते. पहिला प्राण्यांचा काही गेलं गेलं नाही त्यांना. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगती. द्या प्राण्याचं सोडून, इथं जीवाचं घ्या. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणे, द्या जीवाचं. पण याचाही पुढचा अशा प्रकारचा वर्ग येतो संतांचा आहे. संत महात्मे काय करतात? ते महात्मे ज्या वेळेस संसार करत असताना त्या संसारामध्ये बिनधास्त संसार करतात, पण परमार्थ करत असताना त्या परमार्थामध्ये लाज सोडून देतात महाराज. तुकोबा एका ठिकाणी सांगतात लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते. ते लाज भय शंका लांब टाकून देतात, पण भगवान परमात्म्याची भक्ती करतात. तिसरा वर्ग, चौथा वर्ग त्याच्या हे पलीकडचा आहे. तो अशा प्रकारचा त्याची जर भक्ती करायला आपण लागलो तर तो भगवान परमात्मा आपल्याकडे आपल्या घरी येऊन नको ते काम करत असतो. अभंगाचं पहिलं चार पाच चाले होतात महाराज. आपुलिया लाजा धावे भक्ताची या काजा. भगवान परमात्म्याला असं वाटतं की माझी लाज जाऊ नये, म्हणून तो भगवान परमात्मा भक्ताच्या घरी येऊन कामे करतो. कुठे येऊन कामे करतो? भक्ताच्या घरी येऊन. एक अभंग 13 चरणाचा. उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भावे भक्ती देखून या 13 चरणाचा. आणि 21 संतांचे चरित्र आहेत महाराज. किती संतांचे? 21 संतांचे चरित्र आहेत. लय गोड चरित्र आहे महाराज. त्याच्यातले 3 कामं उच्च लेवलचे आणि बाकीचे असणारे किती? बाकीचे असणारे सगळे कामं खालचे दर्जाचे महाराज. काय भगवान परमात्मा असेल महाराज. म्हणून भक्ती अशी करायची की तो भगवान परमात्मा आपल्या घरी आला पाहिजे. खरं तर हे जीवन आपल्याला एकदाच मिळते महाराज, एकदाच मिळतं महाराज.
आदरणीय डोंगरीजी महाराज, भागवत रसिक असणारे डोंगरीजी महाराज एक वाक्य म्हणायचे ते, मिली थी जिंदगी किसी के काम आने। हिंदी कळते रे? हिंदी कळते रे? हिंदी मेरे को हिंदी आती पण अधून मधून झटका येते। हाँ हिंदी। मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, गुजर गया वक्त कागज का टुकड़ा जमा करने के लिए। मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, गुजर गया वक्त कागज का टुकड़ा जमा करने के लिए, लेकिन याद रखना भाई साहब, ना कब्र में अलमारी है ना कफन में जेब है, ये मौत के फरिश्ते रिश्वत भी नहीं देते। नाही चालत महाराज, तिथं काही चालत नाही। तुकोबाराय म्हणतात, मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल गोय तुका म्हणे तई आज्ञा। आपण ते स्मशानभूमीत गेलो का, तिथं एक वाक्य लिहिलेलं असतं, हिंदीतच असतं ते, आता आपल्या खेडेगावात नाही येत, शहरामध्ये येतात लोक। मंजिल तो तेरी यही थी, गुजर गया वक्त यहाँ आते आते। हिंदी रसिक म्हटल्यानंतर, आता कळतं म्हटल्यानंतर हिंदी बोललं पाहिजे ना, अजून बोललं पाहिजे। मंजिल तो तेरी यही थी, गुजर गया वक्त यहाँ आते आते, अरे क्या मिला तुझे इस जमाने से, अपनों ने ही जला दिया तुझे जाते जाते। बाहेरचे लोक येतात आपल्याला जायला महाराज, लय अवघड प्रसंग आहे महाराज, जीवन जगत असताना लयच अवघड प्रसंग आहे महाराज। आपण ज्याच्यासाठी रात्राचे दिवस करतो, दिवसाचे रात्र करतो, हाडाचे काढ रक्ताचं पाणी करून कमवतो, तेच पोरं आपल्याला वाळीत टाकून घेतात। मध्यंतरी एक बातमी होती धनराजवर, आईला मरून 1 महिना झाला होता आणि वडिलाला मरून 1.25 महिना झाला होता, सडले होते महाराज। काय म्हणते? सडले होते महाराज। याचं कारण सांगू, हे कधी भागवताला आले नसते, कधी महाराज लोक घरी नेले नसते, बरं भागवत असलं तर कधी दक्षिणा दिली नसेल, बरं परत अजून दिली असेल तर मग 50 रुपये दिली असेल, किती? 50 रुपये। मग ते सांगताना सांगतात, आम्ही 50 रुपये देऊ आणि जेवायला 15 जण येऊ, तिथं राहिलं तर बांधून नेऊ, अशाला काठीनं नाही का हाणलं पाहिजे महाराज, हाता घालून काढलं पाहिजे महाराज। असे काही महाराज लय दलिंदर जग आहे, लय दलिंदर आणि लय वाईट प्रसंग आलाय महाराज जीवनामध्ये। ज्याच्यासाठी आपण राबतो ना, ते आपल्यासाठी करायला तयार नाही, मग आपण एकच करायचं महाराज। एक वृंदावनवासी असणारे महात्मा आहे महाराज प्रेमानंद बाबा म्हणून, काही नाही मला 2 किडन्या गेलते त्यांच्या, किडन्या गेलते म्हणजे अजूनही गेले याचे। त्यांनी सांगितलं, डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही 8 दिवसाच्या वर्षी जगू शकत नाही। मग ते म्हटले, मी एका किडनीचं नाव राधा ठेवतो आणि एका किडनीचं नाव कृष्ण ठेवतो, आणि फक्त काही प्रश्न विचारा। आता आम्ही गेलो मध्यंतरी, मी कथा केली वृंदावनला, भागवत कथा केली बाबा, काय बाबा काय प्रेम आहे आम्ही। 2-3 दिवस नंबर लावावा लागतो, तेव्हा आपला नंबर लागतो त्यांच्या समोर बसण्याचा। तिथे एकदा जाऊन माणूस बसला ना महाराज, बाकीची इच्छा राहत नाही काहीच, काय सगळं नश्वर आहे महाराज। हे सगळं किती नश्वर आहे सांगू, सगळं नश्वर आहे महाराज। म्हणजे खरं तर जेवढी मोठी बिल्डिंग आपण बांधली ना, बिल्डिंगवर जाळत नाही। मोठी गाडी घेतली ना, आता कोरोनाच्या काळातला जर आपण विचार करू गेलो ना महाराज, 50-50 लाख रुपये खिशात घालून जाणार, 50-50 लाख रुपये खिशात असताना सुद्धा त्यांना बेड भेटला नाही महाराज, मेलेत लोक। आपण कशाच्या जमिनीमध्ये जगतोय महाराज, जमीन कशाची करतो महाराज आपण। अहो सम्राट राजा होता, सम्राट धृतराष्ट्र, 100 पोरं होती, 100 पोरं, जंगलात मेला व जळून मेला, जळून कशाचं गमन करतो। रावणाला असं वाटलं की माझ्याकडे लंका देईल, लंका ही सोन्याची, बरं त्या सोन्याला मी सुगंध आणि खारा समुद्र गोड करेन, आणि जर स्वर्गाला जायचं ठरवलं मला, त्याला शिडी लावीन महाराज। काय पाहता माझ्याकडे टुळू टुळू, काय पाहता काय तुम्ही, मेला देव पाहता माझ्याकडे तुम्ही। रावण गेला, रावण, धृतराष्ट्र गेला, 100 पोराचा बाप। आपण कशात जगतोय महाराज, काय आपल्याकडे महाराज? एक हेगणी पोर आहे, काळी म्हैस आणि 1.5 गुंठा जागा, काय आपल्याकडे? याच्यावर आपण टकटक करतो महाराज? नाही महाराज, खरं तर संस्कार दिले पाहिजे मुला मुलींना, संस्कार। आता अभंग किती सुटेल माहित नाही बाबा मला, पण मी हे सांगून जातो जरा, आता हे समाजात फार गरजेचं आहे महाराज। अभंग नाही समजत महाराज लोकांना। खरं तर मी तुम्हाला संख्या सांगायला जर गेलो ना, तर 4092 गाथ्यात अभंग आहे। ऐका, तुम्हाला अभंग जर तुम्ही उठून जाताल, एक गाथ्यामध्ये 4092 अभंग आहेत। माझ्या नाथ बाबांनी त्या अभंगाच्या नंतर रामायण लिहिलं, म्हणजे खरं तर नाथ बाबांचा त्यांच्या अगोदरचाच काळ आहे। त्या रामायणामध्ये त्यांनी 18,000 आपले 46,000 ओव्या लिहिल्या, भागवतात 18,000 ओव्या आहेत, ज्ञानेश्वरीमध्ये 9,033 ओव्या आहेत महाराज, नामदेवरायांच्या 4,000 गाथाचा अभंग आहे। एवढी मोठी ग्रंथ संपदा आपल्या समोर जर मांडली तर काय आपल्या, खरं तर आपल्या नुसती डोक्यावरून नाही, पार मांडावरून जाईल, नाही समजणार मला अध्यात्म।
लोकांना अध्यात्म सांगण्याची सुद्धा एक वेगळ्या प्रकारची पद्धत झाली महाराज. तर समाजाला गळी उतरतात. तुम्ही भागवतात श्लोक सांगा, कोणीच बसणार नाही बाबा. भागवतात कथा सांगा, भागवतात कथेचा संदर्भ सांगा, लोक रसाने ऐकतात महाराज. हा अध्यात्म सांगण्याचा आणि अध्यात्म ऐकण्याचा अशी पद्धत झाली महाराज. समाजामध्ये राहत असताना काहीतरी कोणीतरी सांगत नाही, बस त्याला परंपरेची काहीतरी जोड असली पाहिजे महाराज. खूप गोड आहे महाराज. एवढं भारी वातावरण असं वाटतं महाराज किती वेळ अशा प्रकारचं कीर्तन करत राहावं. पण आता इथं पंगत आज ते ग्रहणामुळे जरा उशीर झाले, काही जर मंडळी जेवली नाहीत. म्हणजे खरं तर आम्ही जेवढे बाकीचे 2-2 हात हाणून आलेले मनुष्य महाराज. पण खरंच भक्ती केली पाहिजे महाराज. खरंच संस्काराची फार गरज आहे महाराज. हे माझी बहिणी बसल्या समोर, हे आमचे भावंड तरुण, एवढी मंडळी कीर्तनाला नाही महाराज. या पोरांना आता मोबाईल पाहिजे. नुसती मोबाईल नाही, त्या मोबाईल मध्ये व्हॉट्सअप पाहिजे. नुसती व्हॉट्सअपवर चालत नाही, फेसबुकवर पाहिजे. नुसती फेसबुक नको, त्याला इंस्टाग्राम पण पाहिजे. नुसती व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम नको, त्याला रिचार्ज पण पाहिजे ना. कसं चालत ते? हा खरं तर अगोदर एक साधन असायचं रामकृष्ण बाबा. अगोदर साधन असायचं, काहीतरी ते दोरीने ओढायचं ते स्टेजच्या खालून, मग ते बघावं लागायचं. लय गर्दी. तो काळ गेला. मग तो तमाशा, आता इकडे आमच्याकडे तो लय प्रकार आहे मला तमाशा. तो तमाशा प्रकार आला. मग ते काही लोक असे लपून छपून जायचे. कोणी सांगन बा येऊ तमाशाला गेला. मग तो तमाशा गेला. तो तमाशा आता गावात नाही, तो खिशात आला. आता काही सर्च करावं, काहीही सर्च करा तुम्ही म्हणा काही कोबीची भाजी कशी बनवायची, मसाला पनीर कसा बनवायचा, सगळं येतंय महाराज मोबाईलवर. पण मग सांगू, अध्यात्म मोबाईलवर नाही पाहत माणूस. अध्यात्मासाठी एकच जागा आहे, ती म्हणजे बांधगावातली भागवतातली इथली जागा आहे. इथं आलं तर आपल्याला कळलं. नाही तर महाराज संस्कारापासून फार लांब गेलेत महाराज. फार किती लांब गेले तुम्हाला सांगू. नाशिक जिल्ह्यातली घडलेली घटना एक सांगतो बाबा. अभंग सुटेल किंवा सुटेल माहित नाही, घडलेली घटना सांगतो. कारण संस्कार किती गरजेचे महत्वाचे महाराज. काही नाही, घरामध्ये एक मुलगा आहे, एक मुलगी आहे, आई आणि वडील आहे. चांगला प्रपंच. कोरोनाच्या काळात ती गोष्ट सांगतो तुम्हाला. कोरोनाचा काळ गेला आणि नुकतंच घडलेली घटना. नाशिक जिल्हा मला जवळ आहे, जळगाव जिल्हा तिकडे. आणि काही नाही महाराज. आता ह्या मोबाईलने असं गोंधळ केलाय ना महाराज, ते जे समोरून चॅटिंग करते की नाही, ते मुलगा एक मुलगी काही कळत नाही. ते लय दलिंदर आवडत येत महाराज. आणि काय बघता बघता त्यांचं जुळलं ते एका मुलीचं आणि एका मुलाचं. तर त्या मुलीचं आणि मुलाचं जुळ काही घेणं नाही महाराज. हे भंगार प्रेम झालंय महाराज. आता प्रेमाची व्याख्या कशी होती सांगू तुम्हाला. ज्या वेळेस त्या द्वापार युगामध्ये भगवान परमात्म्याने रुक्मिणी संग जे प्रेम केलं होतं, ते प्रेम नाही राहिलं आता. माझ्या भगवान श्रीकृष्णाने, आता तुम्ही सांगत आहेत ना दशम स्कंदामध्ये, तो प्रेम नाही राहिला. आता विकारात्मक प्रेमाचं स्वरूप आणलेलं महाराज, विकारात्मक प्रेमाचं. आणि ते घरच्यांचा विचार नाही करीत. आता इथं नाही सांगत मी तुम्हाला, पण घडलेली घटना सांगतो. त्या मुलीनं विचार केला नाही की माझ्या घरात माझा बाप आहे. त्याने विचार नाही केला की माझ्या घरामध्ये माझी आई आहे. ती कोर्टात गेली. आता अंगात काटे आल्यात माझ्या, तुमच्या बी येतील बघा. घडलेली घटना सांगतो. आणि काही नाही महाराज, ती कोर्टात जाऊन तिकडं ते रजिस्टर काय म्हणतात ते करून आली. आणि बापाने सांगितलं, ए बाळे ऐक ना, हा माझ्याकडे असलेले 2च एकर आहे, मी 1 एकर विकीन, पण तुझं लग्न थाटामाटात कर. पण तिची वेळ असते ना त्यांची, ती भंगारी वेळ, ती कळू देत नाही. त्यांना आई दिसत नाही, वडील दिसत नाही, काही नाही. ती बापा ज्यावेळेस मग ते कोर्टात बोलवले आईनं वडिलांना, ते त्या सगळ्यांसमोर सांगते मी यांना ओळखत नाही. कोणाला आई बाबाला. कसं वाटलं असेल त्या बापाला, कसं वाटलं असेल. बापाच्या अंतःकरणातला जो प्रेम भाव जो होता ना माझा, तो जळून खाक झाला. त्याने काहीच विचार केला नाही. 2 एकर शेती होती बाबा. घरी आल्यानंतर त्याने फाशी लावली. माझ्याकडे अजूनही मोबाईल मध्ये ते सगळ्या गोष्टी बाप गेला. बाप घरी काय येत नाही हे कळल्यानंतर आई शेतात गेली पाहायला. आई गेली शेतात पाहायला. तर त्यांनी पाहिलं की माझा असणारा नवरा हा झाडाला लटकलेला आहे. राहिलेली अर्धी दोरीला आई लटकली महाराज. त्या मुलीला किती महाराज, खरं तर त्या मुलीला किती म्हणजे असं काय म्हटलं पाहिजे तुम्ही मला सांगा बरं. भाऊ होता एक भाऊ. तो भाऊ म्हणतोय सकाळपासून मी पाहतोय आई वडील गेले, आई पण गेली, हे दोघं अजून शेतातून काय येणार. 5-6 वाजत आले. हा पाहायला गेला तर आई वडील हे दोघंही झाडाला लटकलेले. बाबा घडलेली घटना सांगतो मी. माझ्याकडे अजून मोबाईल मध्ये पाहिजे, मी तुम्हाला देतो तुम्हाला.
रोगरची बाटली असते बघा, ते पावडर वगैरे मारतो आपण, ते कशावर? पिकांवर वगैरे. त्या भावाने आपलं जीवन संपवलं महाराज. अख्खं कुटुंब गेलं. कशामुळे गेलं? संस्कार नसल्यामुळे. कशामुळे गेलं? पुढे आहे का काय झालं अजून? पुढे सांगतो तेवढं, मग नंतर अभंग थोडक्यात सांगतो. पुढे झालं असं, ज्याच्यावरती गेली होती की नाही, तो प्युअर बेवडा होता. तो 10 दिवसांनी म्हणू लागला, तुझ्या बापाकडे जा, मला 2 लाख रुपये घेऊन ये. किती? हे 2 लाख काहीच नाही महाराज. 1 कोटी रुपये खर्च केले होते आपल्या मुलीच्या लग्नासाठी. किती? 1 कोटी रुपये लग्नासाठी खर्च केले होते. एक फॉर्च्युनर गाडी दिली होती 50 लाखाची. पुण्यातली गोष्ट आहे. आता 7-8 महिने पण झाले असतील मित्र, 7-8 महिन्याची गोष्ट आहे. आपण बातमी पाहिली असेल. किती भिकारडे खालच्या दर्जाचे लोक आहेत महाराज. मुलीला संपवलं बाबा 1 वर्षात मुलीला. हा, आणि तो म्हणू लागला, तिच्यासोबत गेली होती ना, तू ही मेरी जिंदगी आहे, तू ही मेरी आशिकी वगैरे काही असतं का ते आपल्याला काही माहित नाही, ते म्हणतात तसं. आणि गेल्यानंतर पैसा काही आणत नाही म्हणून तो मारायला लागला. रात्रीचे 1:30 वाजेपर्यंत मारत होता मुलीला. ए माझ्या बहिणी हो ऐका, 1:30 वाजेपर्यंत मारत होता. सकाळ पहाट झाली, 4 वाजता तिने आपला पायीचा रस्ता धरला. गावाकडे जाता जाता त्यांना पैसे खिशात नाही. मग गावात जात असताना दुसऱ्या दिवशीच्या पहाटे ती गेली. जात असताना काकू अंगण झाडत होती. त्याची काकू, आणि घराला कुलूप होतं. आणि तिनं विचारलं, काकू माझा बाप कुठे आहे? तेव्हा मुली नाही रडली अगोदर, त्या काकूच्या डोळ्यात अश्रू आले. तिने सांगितलं, बाळे तू जेव्हा या घरातून निघून गेली की नाही, तू इकडचा रस्ता धरला आणि तुझ्या बापाने इकडचा रस्ता धरला. तुझा बाप संपला. जाऊ दे ग काकू, माझी आई कुठे आहे? तेव्हा तुझा बाप जोपर्यंत घरी येत नाही ना, याची वाट पाहत तुझी आई नाही ती अशा प्रकारची जीवनयात्रा संपवली. काकू एक सांग ना, माझा भाऊ कुठे आहे? माझा भाऊ कुठे आहे? माझा सोन्यासारखा दादा कुठे आहे? मला राखी बांधत होता, माझ्याकडनं राखी बांधत होता. ते म्हणे आई वडील येत नाही हे पाहायला शेतात गेला आणि तोही संपला. याच्यातून काय शिकणार आहे तुम्ही? आता याच्यातून एकच शिकायचं आहे, त्यांच्यावर न केलेले संस्कार. माझ्या बहिणी जेवढे इथं बसलेत ना, माझे भावंड जेवढे बसलेत इथं, आजच्या कीर्तनातून तुम्ही अभंग घेऊन जा, चाली घेऊन जा, शेरशायरी घेऊन जा, नका घेऊन जाऊ. पण इथं बसलेला माझा तरुण बांधव आणि इथं बसलेली माझी बहीण, या अशा प्रकारच्या ज्या घटना घडलेल्या आहेत, ज्या घटनेचं आपण आपल्या समोर ठेवलेले जे दृश्य आहेत महाराज, हे न करता ते बाकीचं काय मोठं कलेक्टर होतील, डॉक्टर होतील, इंजिनियर होतील माहित नाही, पण ते कधीच असं कृत्य करणार नाही, असा शिकवणार हा मंडप आहे. हा मंडप आहे. इथं आलं पाहिजे आणि इथून ती धर्म अशा प्रकारचा आपला धर्म मंडपामध्ये येऊन हे सगळ्या गोष्टी आपण शिकलं गेलं पाहिजे. आणि भगवान परमात्म्याची भक्ती केली तर तो भगवान परमात्मा आपल्या घरी धावून येतो. तुकोबराय सांगतात, दुसऱ्याचं उदाहरण सांगत नाही, मी माझं स्वतःचं उदाहरण सांगतो. कारण आज आहे होळी, पौर्णिमा संपली की पौर्णिमाचा दुसरा दिवस संपला, पौर्णिमा नंतर द्वितीया. तो भगवान परमात्मा त्या तुकाराम महाराजांसाठी वैकुंठातून आलता. उद्याचा तो दिवस आहे बघा, उद्याचा तो दिवस आहे म्हणून मी आज अभंग निवडला. कारण उद्या तो अभंग तुम्हाला ऐकायला मिळेल की नाही माहित नाही मला, म्हणून त्याला म्हणतात बीज. खरं तर भगवान परमात्म्याची भक्ती केल्यानंतर भगवान परमात्मा निवडण्यासाठी वैकुंठातून आला. हे काही दलिंदर लोक वैकुंठ काही मानत नाही महाराज. वैकुंठातून निवडण्यासाठी आला भगवान परमात्मा. भागीरथी म्हणजे त्या मुलगीसाठी बघा, आता तुकाराम महाराजांचं चरित्र बघा, इथं मुलीचं चरित्र बघा कसं गोड आहे महाराज. ज्या वेळेस तुकाराम महाराज वैकुंठाला निघून गेले आणि ती मुलगी म्हणू लागली, मला बाकीचं काही माहित नाही, मला माझा बाप पाहिजे. बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा, काय सोड आहेत महाराज बघा. मुलीचे वाक्य आहेत महाराज. आणि आपण काय करतो, मला इकडं मला दिसतात माझ्या बहिणी भरपूर येत नाही, पण काही ठिकाणी त्याला गर्भामध्ये मारतात त्या मुलीला. नका मारा, तिलाही जग बघायचं महाराज. आपण ते गीत म्हणतो की नाही, आता कथेत वगैरे आपण म्हणतो, ते मी म्हणत नाही, मला राह होत नाही, माझं गाव आहे ना म्हणून राह होत नाही महाराज. ती मुलगी म्हणते, जसं आता तुकाराम महाराजांची मुलगी म्हणते ना, बाबा गेले कोण्या गावात आणि भागीरथी करी राहावं, तर ती मुलगी म्हणते, मला माझ्या जीवनामध्ये येऊन मला हे सगळं जग पाहू दे. 9 महिने 9 दिवसाने
थोडं इकडे या. झाली जग बघण्याची घाई वंशाच्या दिला पाये नको पण ती विजमुआई वंशाच्या दिला पाये नको पण ती विजमुआई. पण ती म्हणजे मुलगी आणि दिवा म्हणजे मुलगा. ती मुलगी गर्भातून म्हणते वंशाच्या दिव्यापायी नको पण ती विजवू आहे. ती मुलगी म्हणते उद्या तुझ्या गर्भाची ग चाचणी होणार ग मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग माझ्या चिमुकल्या कानाला तुझी बुजबुज ऐकू ये वंशाच्या दिला पाये नको पण ती विजवाई वंशाच्या दिला पाये नको पण ती विजवाई. काय त्या मुलीचं जीव असते महाराज, काय त्या मुलीचं जीव असतं तुम्हाला सांगू. ती आई आणि तो बाप कधीच रडत नाही आपल्या जीवनामध्ये, कधीच रडत नाही. पण एक प्रसंग असा येतो महाराज, त्या प्रसंगाला आई ही सगळ्यांनी एकत्र रडते आणि बाप एका कोपऱ्याला बसून रडतो. कोणता प्रसंग सांगू? लग्नाचा प्रसंग. लग्नाचा प्रसंग सगळ्याच्या डोळ्यासमोर ठेवा. लग्न लागतं, तो बाप सकाळपासून त्याला कपडे बदलायला वेळ नसतो, त्या बापाला कपडे बदलायला वेळ नसतं. सकाळचेच कपडे संध्याकाळपर्यंत. का मी जर कपडे बदलायला गेलो आलेले पाहुणे जर उपाशी निघून गेले तर काय करायचं. आणि मग त्या मुलीला लग्न लावून गाडीत बसवतात आणि गाडीत बसवल्यानंतर बसवायच्या अगोदर सगळ्यांकडे ती पद्धत मारत, कारण आपल्या पोटातला काळजा आपण त्यांना देत असतो ना. मग ती आजूबाजूला बघते, आजी आजोबा भाऊ सगळे. अगोदर सगळ्यात अगोदर ती आईकडे जाते आणि आईच्या गळ्यात जाऊन पडते आणि ती रडते. ते माता माऊली बघा सगळ्यांच्या डोळ्यात आसू येतात बघा आता सगळ्यांच्या ती पडते. कारण काय सांगू, खरं तर मुलीचे एवढे मोठे उपकार आहेत ना आपल्यावर, ह्या मुलीचे आपण त्याची जाण ठेवली पाहिजे महाराज, जाण ठेवली पाहिजे. काय आपल्याला बायको पाहिजे, आपल्याला बहीण पाहिजे, आपल्याला आई पाहिजे, आजी पाहिजे, पण जन्माला येणारी मुलगी नको. हा व्यवहार मला काही पटत नाही बेटा, हा व्यवहार मला काही पटत नाही. आईच्या गळ्यात जाऊन ती पडली, ती आई तिकडून हांबरला पडते, बाळे आता आपली भेट होणार नाही बरं का, आता आपली भेट नाही. मग ती आजीकडे जाते, आजोबाकडे जाते, बहीण भावाकडे सगळ्यांकडे जाते. मग ती किलवाल्या डोळ्याने पाहते की माझा बाप मला सकाळपासून दिसत होता, आता दिसत नाही. माझा बाप मला सकाळपासून दिसत होता, मला आता दिसत नाही. आणि मग सांगू तुम्हाला बाप कुठं असतो, बाप कुठं असतो सांगू. ती गाडी आता निघणार आहे थोड्या वेळाने, ती गाडी आता आला माझ्या डोळ्यासमोर, आला सगळ्यांच्या डोळ्यात आली. ती गाडी आता जाणार आहे. त्या मुलीला आता त्या कुठं त्या गाडीत बसवणार आहे. आणि तो बाप असाच मंडप, आमच्या भावांनी लावलेला मंडप, असाच एक मंडप असतो. तुम्हालाही मुलगी, मला पण मुलगी आहे बाबा मला, म्हणून हे प्रसंग सांगतो तुम्हाला. रोज अभंग ऐकतात पण ऐका. तो बाप एका कोपऱ्याला बसलेला असतो. हे जे दोन गुडघे आहेत ना, हे दोन गुडघे, ह्या दोन्ही गुडघ्याच्या मध्ये तो मान घातलेला असतो. आणि तो बाप ढसा ढसा रडतो. आणि त्या बापाचं वर्णन, आईचं वर्णन, भगवान परमात्म्याचं वर्णन, संतांचं वर्णन तुकोबाराने तोंड भरून केले महाराज. पण बापाचं वर्णन करणारा एकच अभंग आहे महाराज गाठ्यात, एकच. बाप करे जोडी लेकराचे ओढ, बाप करे जोडी लेकराचे ओढ. आपला सर्व आयुष्य पणाला लावतो. असलेली सगळी संपत्ती आपल्या मुलाच्या नावावर करतो. मी तुमच्या समोर उभा आहे ना, मी बोलतोय बघा 2 तासापासून. आता ही
सगळी मंडळी माझ्या समोर बसली होती आमच्या गजानन बाबांच्या. मी 1 वर्षाचा असताना माझी आई गेलो त्या रामकृष्णाला आणि मी शाळेत जायला लागलो आणि 10वीला गेलो आणि माझे वडील निघून गेले. मी महाराष्ट्रभर फिरतो. अभिषेक बुवा मला अभिषेक बुवा म्हणतात, बाबा तुम्ही फार छान चिंतन करता हो, बाबा तुम्ही छान गाता हो, पण एक सांगू माझ्याही जीवनामध्ये माझाही बाप 2006 साली निघून गेला ना. आज तो जर बाप असता हा फेटा पाहिला माझा बाप पाहिजे. कसं केलं माहित नाही, मला माहित नाही, पण मी आज तुम्हाला आपल्या जीवन आपण कसं घालवलं गेलं पाहिजे एवढं सांगून नक्कीच जाणार. तुम्हाला बरं वाटेल असं कीर्तन नाही करणार मी. तुमच्या सगळ्यांचं बरं होईल ना माय बाप असं कीर्तन करून जाईल. हा असं कीर्तन करून वेळ फार कमी मार्ग आपल्याकडे, पण ह्या मंडपामध्ये येऊन जर आपण मनोरंजनाची जर भागवत असू ना तर त्याच्यासाठी हा मंडप नाही. संस्कार कसे लागले गेले पाहिजे आपल्यावर. भागीरथी कलियुगाचा शेवटचा टप्पा आहे महाराज. 375 वर्ष माझ्या तुकोबाऱ्यांना झाले त्या मृत्यू लोकांमध्ये येऊन, आणि 375 वर्षाच्या पूर्वीची गोष्ट मी तुमच्या समोर मांडतोय. आणि तो भगवान परमात्मा त्या तुकोबाऱ्यांच्या घरी येऊन काम करतो. कधी काहीच नाही. जिजा माऊलीने सांगितलं आपल्या घरी आता पित्र जीव घालायचे, त्यांना जीव घालायचे की नाही, ते तुकोबाराय म्हटले वा का नाही घालायचं जीव. आणि मग तुकोबाऱ्यांच्या पत्नीने त्या आवलीला सांगितलं जा काहीतरी घेऊन या. ते म्हणून आता शेतात जातो काहीतरी भाज्या घेऊन येतो. बघा महाराज काय परिस्थिती होती होती त्यावेळेस. आज आपण भाजी सोबत चटणी नाही 3-3 भाज्या खातोय महाराज. पण तुकोबाराय म्हणतात पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार. कोप मोडके उद्याचा प्रसंग आहे तो, लय गोड प्रसंग आहे महाराज. हा सगळा प्रसंग उद्याचा आहे. तुकाराम महाराज उद्या वैकुंठातून येणार, आपणही ती बीज साजरी करतो कारण बीजेच्याच निमित्तानं हा सप्ताह आहे. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्मा अशा प्रकारचा तो जगाचा मालक. तुकोबाराय असं निघाले रानात आणि जात असताना एका गहू सोंगायचं काम चालू होतं. तिथं तुकोबाराय गहू सोंगायला लागले. पण तो जगाचा मालक होता, त्याला असं वाटलं जर तुकोबाराय गहू सोंगायला लागले घरी जर नाही गेले तर पितर कसं जीव घालायचं. त्या भगवान परमात्म्याने विटेवरून खाली अशा प्रकारची उडी मारली, 12 बंदी घातली. देवाने भक्ताचा वेश घेतला. याच्यापेक्षा मोठं काय पाहिजे माझ्या जीवनामध्ये, काय पाहिजे. आणि 12 बंदी घातल्यानंतर त्यांनी गाडी तयार केली. त्या गाडीमध्ये सगळी सामुग्री, जसं मी आज धनराज भाऊंच्या घरी गेलो ना, पुरणपोळी होती महाराज. हा इकडच्या पुरात ही माझी दिदी समोरच बसले बघा, आमच्या वहिनी बसल्या असते बघा. पुरणपोळी, कारण आमच्याकडे जे आहे ना महाराज तिकडची पुरणपोळी मांडे. आता तुम्हाला माहिती मांडे, ते मांडे केले जातात. मांडे नाही बरं का, मांडे म्हणतोय मांडे. हा तिकडे खानदेश भागामध्ये मांडे पुरणपोळी. कारण ते पुरणपोळीचं असं असतं महाराज, ते वरून कणिक असते आतमध्ये ते पूर्ण असतं. ते फॉरेनचे काही लोक आले ते आता दिल्लीमध्ये आपण आता हे बघा अभिषेक ते एक फॉरेन बाई येते बघा दरवर्षी आपण फोटो काढतो तिच्याबरोबर. ते दिंडीमध्ये कधी कधी पुरणपोळी पण असते. आता ते त्याच्याबरोबर गुळवणी असते खायला, गुळवणी, आणि पाण्याचा ग्लास पण असतो. ते कळायला पाहिजे ना कशाबरोबर ते खायला पाहिजे. ती बाई बिचारी पाण्यात पडून खात होती. पण खाता खाता ते विचार होते आम्हाला हे याच्यात कसं घुसलं.
खरं आहे ते, खोटं नाही लागलं. हे असं कसं घुसलं म्हणजे मी म्हटलं पोळीच्या आतून घुसलं. याला कसं खायचं मग म्हटलं चावून चावून खायचं. ते पुरणपोळी आहे ना महाराज, ते लय महाराज गोडवाच आहे महाराज, खूप आनंद आहे महाराज. आणि खरं ही आपली संस्कृती एवढी गोड आहे ना महाराज, एवढी गोड आहे ना, त्याला आपण टिकवली गेली पाहिजे, टिकवली गेली पाहिजे. आता हे होळीचे सण वगैरे आता सप्ताह असल्यामुळे बंद करतात. या गावातले लोक होळी खेळत नाही. आता आमची होळी तुम्ही खाणार नाही इथली पोळी, लय आवड आहे महाराज आमची होळी. ते काट्यानेच आणतात चोरी तारे घोंगट्या मग तसं आहे ते. चांदाचं एक सूर्याचं लय आवड, पण आनंद घ्या, कसं बी घ्या, आनंद घ्या. विकारात्मक आनंद घेऊ नका, सात्विक आनंद घ्या. हे कथेमध्ये जे आहे ना महाराज, सात्विक आनंद आपल्याला घेता येतो, सात्विक आनंद आपल्याला घेता येतो. आणि याच्यातून आपण काय शिकायचं इथं आल्यानंतर? काहीच नाही शिकायचं, फक्त एवढंच शिकायचं आपण माणूस कसं होऊन जगायचं. काय आपण माणूस होऊन कसं जगायचं, हे सगळ्यात महत्वाचं आहे महाराज. खरं तर तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच महाराज. किती धन्यवाद द्यावेत तुम्हाला. एवढे लांबून येतो महाराज, इथं आल्यानंतर थकवानी करू, नाहीतर एवढा लांबचा प्रवास करायचा आणि परत 2 तास कीर्तन करायचं महाराज, नाही जुळत. ती गाडी असल्यावर काही नाही वाटत महाराज, पण ट्रॅव्हल्स नेन, ट्रेन नेन, एसटी नेन, ती एसटी काष्टी कधी सुटते कळत लय अवघड, लय अवघड. त्याच्यामुळे ना खूप आनंद घ्या, खूप आनंदी राहा. जेवढं भगवत परमात्म्याची भक्ती करते. आज गजानन महाराज म्हणणार आहेत, मागच्या वर्षी तर लयच आपण गोड सोडवला, आज काय झालं बोला, आज झालं काहीच नाही, मला प्रेम आवरणं गेलंय माझ्या गावात. माणूस सहजासहजी येत नाही महाराज, प्रेम ओढून आणते. तुम्हाला सांगू, ज्यावेळेस शिष्टाई करायला आता बाबाने सांगितलं जसं भगवान परमात्मा त्या कुठे जाता हस्तिनापुरामध्ये, हस्तिनापुरामध्ये एका दिवसासाठी स्पेशल बंगला बांधला होता दुर्योधनाने. कोणासाठी? देवासाठी. पण देवाने सांगितलं नाही नाही नाही, त्या उद्धवाला सांगितलं, उद्धवाजी चल विदुरा घर जावे, चल विदुरा घर जावे, उद्धवाजी चल विदुरा घर जावे, उद्धवाजी चल विदुरा घर जावे. बड़े मंदिर कोण धाम के, बड़े बड़े मंदिर कोण धाम के, भावा दादा नाही भावे. उद्धवाच्या घरी जाऊन सांगितलं, आई ए सुरभा देवी काय आहे का खायला? ते म्हणे केळी आहे बघ केळी. मग खायला द्यायला पाहिजे ना केळी. मग ती केळी खाली टाकायची आणि साल्ट देवाला द्यायच्या, ती बी खायची. विदुर काकाने पाहिलं, हे काय चाललंय असं, साल्ट देवाला द्यायचं आणि ती केळी खाली टाकायचं. मग ते म्हणे सर बाजूला, तो काही कळच कोणी आकल बिकल दिलं चुकून तो देव खुशाल देवेन स्वतःला देरीची केळी तू हेर बिकरीची गला एंडी बिंडी आहे की तू एंडी हा पण काही कळे नाही असं म्हटल्यानंतर मग महाराज त्या विदुर काकाने ना केळी सोडली महाराज आणि केळीचा गाभा दिला कोणाला? देवाला. साल्ट खाली टाकलं. भगवान परमात्मा म्हणतो आंगाडीला केळा संप घे काही हो आंगाडीचे आचे लागले ते मिठे मिठे संप घे. ते म्हणे तसं नाही दे, ते तसं नाहीये, त्याच्यात भाव प्रेम आदर नाही पावे. हा प्रेम इथं पाहायला भेटतो एकदा टाळ्यावर. प्रेमच घेऊन जायचं मला, दुसरं काय आयुष्य आपल्याला हे लोक देत. मला सांगा इथं आल्यानंतर मी पॅन्ट शर्टीवर आलो म्हणजे जीन्स वरती टी शर्ट टोपी घालून आहे मग आता हे दूरतीच के महाराज जय हरी जोतार घर. तुम्ही आमचं नाही ऐकत अरुण भाऊ, अनिल भाऊ आमचं नाही ऐकत मिथून भाऊ. तुम्ही आम्ही ज्यांचा पोशाख घातला ना तुम्ही ज्ञानोबा तुकोबरांचा, ज्ञानोबा तुकोबरांचा ऐकता. मी ज्ञानोबा तुकोबरांचा आपण ऐकलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आहे तो भगवान परमात्मा आला गाडी भरून सगळे साहित्य त्यांनी आणले. होळीच्या दिवशी उद्या
मस्त पुरणपोळी अख्ख्या गावाला जेव घातलं भगवान परमात्म्याच्या रूपामध्ये. आणि दुपारी येऊ लागले ते तुकोबराय, दुपारी येऊ लागले तुकोबराय. आणि तुकोबराय दुपारी येत असताना सांगितलं, आवले हे आता तू गहू घे कुठं जेव घाल. ते म्हणे सकाळी तू म्हणा भारी येतो बापू तो तर काही पिना काही प्रति असं म्हटलं. ते म्हणे नाही नाही तसं नाहीये, भगवान परमात्मा अशा प्रकारचं माझ्या जागेवर काम करतो. आपुलिया लाजा धावे धावून त्यांनी काम केलं. त्याच्यासाठीच आपुलिया लाजा धावे भक्ताची एकाचा नाम धरले दीनानाथ. सत्य करावया व्रत घात आघात निवारे. हो त्या माझ्या चोखोबरा घात झाला, आघात झाला, पण भगवान परमात्मा आपल्या पितांबरामध्ये ती आस्ती आणले. ते छोटके छोटके चरित्र आहेत महाराज. घात आघात निवारी छाया पितांबर करी, याच्यासाठी उभा कर कटी तुका म्हणे यासाठी विठोबा. विचार एक एक आठवडा केला जाईल ना, असं जर सांगितलं तर. आदरणीय गाथामूर्ती राऊत बाबांच्या मुखातून ऐकलेलं महाराज. खरं तर मी अभंगाला सोडून कधी बोलत नव्हतो. अभिषेक बोला सगळं माहिती महाराज. समाजामध्ये झालं असं, समाजाचे विकृतीकडे चालले महाराज, ती संस्कृतीकडे वळावी म्हणून थोडंसं अभंगाला बाजूला ठेवून ह्या गोष्टी बोलाव्या लागतात महाराज. नाहीतर ह्या गोष्टी आम्ही जर बोललो नाही तर लोक आम्हाला बोलवतच नाही. हे कळतंय तुम्हाला, चांगलं कळतंय, त्यात काही विषय नाही महाराज. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे 9 ते 11 म्हणजे 9 ते 11 अजून 1.5 मिनिटं करू, बरोबर ना गजानन? मिलित ही जिंदगी तर आपण अगोदरच आपल्या जिंदगीचं आपण असं चांगलं करून घेतलं गेलं पाहिजे महाराज. त्यासाठी मी तुम्हाला शेवालाल महाराजांचं एक अशा प्रकारचं शेर आणलेलं आहे. शेर म्हणजे ते शेर, सव्वा शेर, 1.5 शेर, पाव शेर, आसपास ते नाही, लई गोड आहेत महाराज हिंदी वाक्य. जितनी मेहरबानी आपने की, ऐका, जितनी मेहरबानी आपने की उतनी तो मेरी औकात नहीं, ये तो कृपा है श्री संत सेवालाल महाराज की, वरना मुझ में ऐसी कोई. जय सेवालाल, जय एकदम मस्त टाळ्या वाजवायचं. ते पिंगळा इंगळा टिंगळा सगळं टेन्शन होऊनच नाही, ते टेन्शन आली बाबा. 1-2 मिनिटं घेते तुमच्यासाठी. हा, खरं तर शेवालाल महाराजांचा अर्थ माहिती आहे कुणाला? इथं बसले सगळे शेवालाल महाराजांचे किती गोरमाटीवर द्या बघा. 1, 1.5, 2.5. अरे बापरे, सारे गोरच रे बापू मोठे काकाऊ सगळे गोरचे 2-4 ठराविक मंडळी असतील महाराजीच्या. लय महाराज से म्हणजे सेन साथी लेन चाले शेवालाल महाराज चरित्र तुम्ही थोडक्यात केलं तुम्ही यारून बहुत 1 नंबर के रे बापू तापेटे ओके मारपेटे पग देरोची कोई पण रे बापू तार फुटे देर चाललो तुला टेन्शन नका. से म्हणजे सेन साथी लेन चाले से. वा म्हणजे वातिती मन जिंकेवालो. ला म्हणजे लार रे वाळे ना आंग लेवालो.
ल म्हणजे लीनतेती लेन चालेवाळो से वा ला ल. पुढं महाराजाला अर्थ सांगो. म म्हणजे मने ती स्वच्छ रेवाळो. हा म्हणजे हातेन पकडले जायवाळो. हा म हा. रा म्हणजे बंजारा पर राज करेवाळो. आणि ज म्हणजे जय. हमारी मारुती जोरे बोलो जय.